बँकेचा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आपलं स्वागत करतो। आज सर्वप्रथम भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर ही एस्टॅब्लिश करणारी एकमेव बँक आहे। आणि ही आम्ही स्वतः करता हे नुसतं केलेलं नाही, आम्ही संपूर्ण सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचा उपयोग राज्यातील सर्व 31 जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका यांना कोणताही मोबदला न घेता फ्री ऑफ चार्ज, म्हणजे आमचं प्रॉफिट त्यामध्ये कुठलाही नाही, आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून या संपूर्ण लोकांना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत। आज तुम्हाला माहिती आहे की सायबर अटॅक अनेक होत आहेत। नुकतंच एका जिल्हा बँकेवर सायबर अटॅक होऊन 36 कोटी रुपयाचं त्यांचं नुकसान झालं, आपण ऐकलं असेल। मध्यंतरी एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर, पुण्यातल्या शेड्यूल्ड बँकेवर सायबर अटॅक होऊन 94 कोटी रुपये एका मिनिटामध्ये गेल्याचं आपण ऐकलं असेल। तेव्हा पुलवामा हल्ल्यानंतर जवळजवळ 10 लाख सायबर अटॅक्स या संपूर्ण भारतातल्या अनेक सेक्टरमध्ये झालेत। त्यामुळे बँकिंग सेक्टर हे त्यापासून वाचलेलं नाही। आणि नुकतंच एक सुप्रीम कोर्टने एक निकाल दिलेला आहे की अशा प्रकारे सायबर अटॅक होऊन जर ग्राहकाच्या खात्यातून कोणताही पैसा जर गेला तर त्या पैशाची सगळी जबाबदारी लॉ बेलमेंटनुसार त्या बँकेची राहील। त्यामुळे तुमच्या खात्यातून सायबर अटॅक होऊन कोणताही पैसा जर गेला तर ते सगळे पैसे बँकेना भरून द्यावे लागतील। त्यामुळे अशा प्रकारे बँकेवर खूप मोठी एक जबाबदारी आहे। या सगळ्या हल्ल्यांना रोखणं, त्या बँकांना अलर्ट देणं आणि ते सगळे हल्ले परतवणं। नुकतंच मी नाव घेऊन पण सांगायला हरकत नाही, आमच्या डॅशबोर्डवर नुकतंच सिंधुदुर्ग जिल्हा बँक आम्ही एक ऑनलाईन केली होती आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकवर अटॅक झाला, तो आम्ही लोकेट केला, तो आम्ही परतवला आणि नुसता परतवला नाही तर त्याच्या संबंधी आम्ही अलर्ट देऊन, माहिती देऊन, पोलीस यंत्रणा माहिती दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं खूप मोठं नुकसान होण्यापासून नुकतंच ते वाचलेले आहेत। तर या संबंधी सगळी माहिती माझी टेक्निकल टीम इथं आहे, ते मयूर आहेत, आमचे पाटील साहेब आहेत, या सगळ्यांनी अत्यंत श्रमाने हे सगळं तयार केले आणि याच्यावर संपूर्ण एक वर्षभर याचं टेस्टिंग, फुलप्रूफ आम्ही टेस्टिंग केले पूर्ण वर्षभर। आणि आता जवळजवळ 4 बँका आमच्याकडे लाईव्ह झालेल्या आहेत। सातारा लाईव्ह होतीये, पीडीसीसी लाईव्ह होतीये। त्यामुळे अशा माहिती मी जास्त आपल्याला माहिती देणं माझं महत्त्वाचं काम आहे। मी आमच्या संजय पाटलांना सांगतो, प्लीज। सेंटर बघितलेलं आहे आणि त्याची सगळी माहिती आपल्याला खाली आमच्या टेक्निकल टीमने दिलेली आहे। या संबंधी मला एकच असं सांगायचं की कुठलीही सहकारी बँकिंग संदर्भात सध्याचं वातावरण तुम्ही एकंदरच सहकारी बँका सक्षम नाहीत हे नाही, किंवा ज्या प्रकारे सहकारी बँकिंगबद्दल एक वातावरण आहे ते काही नाकारण्यात काही अर्थ नाही। परंतु ज्यावेळी एका नागरी सहकारी बँकेवर एक सायबर अटॅक झाला आणि त्यावेळी 94 कोटी रुपये एकदम गेले, त्यावेळी माझ्या मनामध्ये खरंच एक विचार आला की माझ्या बँकेमध्ये जवळजवळ 20-25 हजार कोटी रुपये लोकांच्या ठेवी आहे आणि या ठेवी इन्स्टिट्यूशनल ठेवी जास्त आहे, म्हणजे जिल्हा बँकांच्या ठेवी जास्त असतात। त्यामुळे उलट जर इथं जर काही अटॅक होण्यात झाला आणि उद्या जर काही खूप मोठी रक्कम गेली तर नेमकं काय होईल, आणि ते विचार आल्यामुळं आम्ही या प्रक्रियेला सुरुवात केली आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम आम्ही परदेशात जाऊन आलो, आम्ही सगळ्यांचा स्टडी केला, आम्ही अनेक ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि हे करत असताना जवळजवळ गेली वर्षभर आम्ही या संपूर्ण इन्स्टॉलेशनच्या प्रयत्नात होतो। इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आम्ही याचं खूप डीपली मॉनिटरिंग केलं आणि याचं सक्सेस रेट ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की संपूर्ण टोटल आम्ही फुलप्रूफ सिस्टीम आहे, त्यावेळी अनेक बँकांना आम्ही हे दिली, 2-4 बँकांना आम्ही बंदी दिली आणि त्याच्यानंतर त्या बँकांचा बराच मोठा फायदा झाला। आजही तुम्हाला आमच्या टीमने, टेक्निकल टीमने एक्सप्लेन केलं आहे की अनेक अटॅक्स रोजच्या रोज होत असतात आणि पुलवामा हल्ल्यानंतर खूप अटॅक झाले। याच्याकरता उद्या 13 तारखेला आम्ही सगळी लोक, म्हणजे सरकार इथं आहे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सभा आहे, त्यावेळी नाबार्डचे सगळे CGM पासून सगळे ऑफिसर्स 30 बँकांना आम्ही त्याची माहिती देऊ आणि त्याच्याकरता त्यांना अपील करून अजितदादा स्वतः त्यांना अपील करतील आणि टोटल या सहकार क्षेत्रातलं जी रक्कम आहे, आज सामान्यांचा पैसा आहे, हा सुरक्षित कसा राहील ही सगळी जबाबदारी राज्य बँकेने घेतलेली आहे। मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल लागला
आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये पण त्यांनी सांगितलं असा कोणत्याही जर अटॅक होऊन जर एखाद्याच्या खात्यातनं जर काही पैसे सायपन केले गेले किंवा लॉस झाला तर तो लॉस बँकेने बेअर केला पाहिजे. कस्टमरला विदिन 24 आवर्स इमिजिएटली त्यांच्या खात्याला ते पैसे जमा केले पाहिजेत. त्यामुळं 94 करोड जे गेले किंवा एका जिल्हा बँकेत 36 कोटी रुपये गेले. त्यामुळे असे जर खूप मोठी रक्कम आणि आजकाल सायबर थ्रेट्स खूप वाढत आहे आणि त्याचं म्हणून आपण हे सिस्टीम आपण उभी केलेली आहे. या सिस्टीमला आम्ही जो काय खर्च आमचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती आम्ही सगळी स्वतःच्या प्रोव्हिजनमधून केलेली आहे आणि याचा सगळा फायदा मगाशी मी खाली सांगितलं की खरंच सरकार 13,000 पगार घेतो. आज माझा शिपाई 95,000 पगार घेतो आणि माझ्या सगळ्या युनियननी ज्या बँकेमध्ये अजून एक सांगतो या बँकेमध्ये पूर्वी 3200 स्टाफ होता, 3,200 स्टाफ होता. आज माझ्या बँकेमध्ये 765 स्टाफ आहे. ज्यावेळी 3200 स्टाफ होता त्यावेळी बँकेचं आमचा टर्नओव्हर हा 15,000 कोटी होता आणि 765 स्टाफ असताना माझा टर्नओव्हर 62,500 कोटी आहे. म्हणजे स्टाफ तोच आहे पण स्टाफ त्या मल्टिपलमध्ये त्याने हे केलं. त्यामुळे अशा स्टाफला त्यांना समाधानकारक सॅलरी द्यायला आम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळं आज आम्ही या स्टाफला एक 13.50% बोनस दिला आहे आणि युनियन मागते आम्हाला 12% आम्ही 13 देतो. आजपर्यंत कुठेही गेल्या 7-8 वर्षामध्ये युनियनचं आमचं कुठे हे नाही. त्यामुळे आमचा स्टाफ हे एकदम समाधानी आहे. पण अशी ही जी एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आम्ही रिटेन केलेलं आहे आणि ते स्वतः सहकारात काम करायला इच्छुक आहेत. त्यामुळे हे अत्यंत सक्सेसफुल हे आमचं मॉडेल आहे आणि तुम्ही याला जास्तीत जास्त जेवढी चांगली म्हणजे सहकारात ज्या काही चांगलं पण काही गोष्टी होतात वाईट 5% 2% वाईट होत असतील नाही असं नाही म्हणणार पण त्याला प्रसिद्धी मात्र खूप मिळते. पण यामध्ये कुठेही या आधुनिक याच्यामध्ये आम्ही बाकीचं बरंच सांगण्यात फार काय पण आज सॉफ्ट पुरतीच आजची परिषद महत्त्वाची असल्यामुळे तुम्हाला काय विचारायचे असेल तर विचारू शकता प्लीज. सीसॉक्समध्ये एकूण एम्प्लॉईज